नमस्कार मित्रांनो, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या खिशाला चाट लावतो. तो म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे दर. आपण अनेकदा ऐकतो की जगात तेल स्वस्त झालंय, पण आपल्याकडे दर का कमी होत नाहीत? यामागचं खरं अर्थशास्त्र आज आपण पुराव्यांसकट समजून घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सोशल मीडियावर फिरणाऱ्या फेक न्यूज मागचं सत्य आज उघड होणार आहे. चला तर मग थेट मूळ मुद्द्यालाच हात घालूया. व्हॉट्सॲपवर किंवा इतर सोशल मीडियावर रोज मेसेज येतात की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव पडलेत किंवा भारत रशियाकडून अगदी मातीमोल भावाने तेल खरेदी करतोय. पण जेव्हा आपण पेट्रोल पंपावर जातो तेव्हा मीटरवरचा तो 110 रुपयांचा आकडा तसाच असतो. तिथे काहीच बदल दिसत नाही. या खोटी आणि अर्धवट माहितीमुळे खूप गोंधळ उडतो. म्हणूनच कुठल्याही अफवांना बळी न पडता आज आपण यामागचं अधिकृत आणि नेमकं गणित समजून घेणार आहोत. आता ही तुलना पहा, खूपच विचार करायला लावणारी आहे. आपला भारत देश हेच पेट्रोल जेव्हा इतर देशांना निर्यात करतो तेव्हा त्यांना ते साधारण 60 ते 65 रुपये प्रति लिटर या दराने मिळतं. पण तेच पेट्रोल जेव्हा आपल्या देशातील नागरिकांना घ्यायचं असतं तेव्हा त्यासाठी 110 रुपये मोजावे लागतात. आता साहजिकच प्रश्न पडतो, हा आपल्यावर अन्याय आहे की यामागे काही मोठं क्लिष्ट आर्थिक गणित आहे? आज आपण कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता अगदी तटस्थपणे ही वस्तुस्थिती तपासणार आहोत. तर आता वळूया पहिल्या भागाकडे, गणित. 1 लिटर पेट्रोलच्या दराचे नेमके विभाजन कसे होते ते पाहूया. आपल्या पेट्रोल बिलाचे 4 मुख्य भाग होतात. सर्वात आधी येते मूळ किंमत म्हणजेच बेस प्राइस. ही साधारण 55 ते 58 रुपये असते. यात समुद्रातून कच्चं तेल काढणे, ते रिफायनरीमध्ये शुद्ध करणे आणि वाहतूक करणे हा सगळा खर्च येतो. दुसरा भाग आहे केंद्र सरकारचा कर म्हणजे एक्साईज ड्युटी, जी साधारण 20 ते 22 रुपये असते. तिसरा आणि सर्वात मोठा वाटा असतो राज्य सरकारच्या वॅटचा, जो साधारण 28 ते 30 रुपये असतो. आणि चौथा शेवटचा भाग म्हणजे पेट्रोल पंप चालकाचे म्हणजेच डीलरचे कमिशन, जे अगदी 4 ते 5 रुपये असते. आणि इथेच एक अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाची गोष्ट समोर येते. ती म्हणजे पेट्रोलच्या मूळ किमतीवर आपण सगळे मिळून जवळपास 100% टॅक्स म्हणजेच कर भरत आहोत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारी करांमुळे या कच्च्या आणि शुद्ध केलेल्या तेलाची मूळ किंमत आपल्या गाडीच्या टाकीत पडेपर्यंत थेट दुप्पट होते. आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया, मॅक्रो इकॉनॉमिक्स. 2014 ते 2021 या काळात झालेले मोठे धोरणात्मक बदल. 2014 मध्ये कच्चे तेल तब्बल $110 प्रति बॅरेल इतके महाग होते. त्यानंतर 2016च्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात अचानक मोठी घसरण झाली आणि हेच दर $30 वर आले. पण त्यावेळी सरकारने काय केले? या प्रचंड घसरणीचा फायदा थेट ग्राहकांना स्वस्त पेट्रोल देऊन करण्याऐवजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2021 आणि त्यानंतरही हे वाढलेले कर बहुतांश प्रमाणात तसेच कायम ठेवण्यात आले आहेत. यातला सर्वात महत्त्वाचा आणि लक्ष वेधून घेणारा मुद्दा हा आहे की या विशिष्ट काळात केंद्र सरकारने उत्पादन शुल्क म्हणजेच सेंट्रल एक्साईज ड्युटीमध्ये तब्बल 300% वाढ केली. होय, हे अगदी खरं आहे, 300%. जागतिक बाजारात तेल स्वस्त झाल्यावर सामान्य माणसाला दिलासा देण्याऐवजी सरकारने तो सगळा पैसा टॅक्सच्या रूपात सरकारी तिजोरीत जमा करण्याचा मार्ग निवडला. आता सरकारने एवढी मोठी करवाढ का केली यावर सरकारची अधिकृत भूमिका काय आहे हे पाहणेही तितकंच गरजेचं आहे. सरकारचे म्हणणे असे आहे की या टॅक्समधून मिळालेला पैसा देशाच्या विकासासाठी वापरला गेला, जसे की देशभरात नवीन रस्ते आणि महामार्गांचे जाळे उभारणे, तब्बल 80 कोटी गरीब लोकांसाठी मोफत रेशन योजना राबवणे, जगातील सर्वात मोठी कोविड-19 लसीकरण मोहीम पूर्ण करणे आणि मागील सरकारांनी घेतलेल्या ऑइल बॉन्ड्सची परतफेड करणे. ही आहेत सरकारची अधिकृत कारणे. पण यावर आर्थिक तज्ज्ञांचे मत काय आहे? तज्ज्ञांच्या मते सरकार ज्या जुन्या ऑइल बॉन्ड्सचा अनेकदा उल्लेख करते त्याची परतफेड करण्यासाठी लागणारी रक्कम ही इंधनावरील करातून मिळणाऱ्या लाखो कोटींच्या एकूण महसुलाच्या तुलनेत अतिशय लहान आहे, अगदी किरकोळ. त्यामुळे पेट्रोलच्या वाढलेल्या किमतींचे संपूर्ण खापर फक्त या जुन्या ऑइल बॉन्ड्सवर फोडता येणार नाही, असे अर्थतज्ज्ञ स्पष्टपणे सांगतात. चला आता तिसऱ्या भागाकडे वळूया, निर्यातीचा विरोधाभास आणि परदेशी किमती. हे खूपच रंजक आहे. भारत इतर देशांना स्वस्त पेट्रोल कसं देऊ शकतो हे या 3 सोप्या पायऱ्यांमधून समजतंय. आपला देश हा जगातील एक खूप मोठं ऑइल रिफायनिंग हब आहे. इथल्या मोठ्या खाजगी कंपन्या बाहेरून स्वस्त कच्चे तेल आयात करतात, ते आपल्या इथल्या रिफायनरीजमध्ये शुद्ध करतात आणि नंतर युरोप अमेरिकेसारख्या देशांना निर्यात करतात. हे निर्यात केलेलं पेट्रोल त्यांना साधारण 60 रुपयांना विकणं अगदी परवडतं,
का? कारण निर्यात होणाऱ्या इंधनावर आपला स्थानिक उत्पादन शुल्क किंवा राज्य सरकारचा वॅट लावला जात नाही. मग यातून सरकारला काहीच फायदा मिळत नाही का? तर तसं नाहीये. इथे विंडफॉल टॅक्स नावाची एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना लागू होते. जेव्हा खासगी रिफायनिंग कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेल विकून अनपेक्षित आणि प्रचंड नफा कमवतात, तेव्हा सरकार त्यांच्या या नफ्यावर एक विशेष कर लावते, ज्याला विंडफॉल टॅक्स म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर पेट्रोल देशात विकलं जावो किंवा परदेशात, सरकार आपला महसूल सुरक्षित करतच असते. आता बघूया चौथा भाग. रुपयाच्या घसरणीचा नेमका काय परिणाम होतो? डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण हे भारतात पेट्रोल महाग असण्याचे आणखी एक मोठे पण बऱ्याचदा दुर्लक्षित केलेले कारण आहे. बघा, 2014 मध्ये $1 साधारण 60 रुपयांच्या आसपास होता, पण आज तो 90 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. भारताला कच्च्या तेलाची आयात ही डॉलरमध्येच करावी लागते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा भाव तोच राहिला किंवा थोडा स्वस्त जरी झाला तरीही आपला रुपया कमजोर झाल्यामुळे आपल्याला तेच तेल विकत घेणे आजच्या घडीला खूप महाग पडते. आणि आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, अंतिम उपाय, पेट्रोल आणि जीएसटी. जर आपण आत्ताची जुनी कर प्रणाली बदलून पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या कक्षेत आणले तर खरंच खूप मोठा चमत्कार घडू शकतो. जर पेट्रोलवर 18% किंवा अगदी 28% सर्वोच्च स्लॅबमध्ये जरी जीएसटी लावला तरीही आज 110 रुपयांना मिळणाऱ्या पेट्रोलचा दर थेट 75 ते 80 रुपये प्रति लिटरपर्यंत खाली येऊ शकतो. हा आपल्या सर्वांसाठी एक खूप मोठा दिलासा ठरू शकतो. पण इथेच एक खूप मोठं आणि कठोर आर्थिक वास्तव समोर येतं. केंद्र असो वा राज्य सरकार, मग तिथे कोणत्याही पक्षाची सत्ता असो, ते पेट्रोलला जीएसटीमध्ये आणण्यास कडाडून विरोध करतात. कारण पेट्रोल आणि डिझेलवरील कर हा या सर्व सरकारांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा आणि अत्यंत खात्रीशीर असा स्रोत आहे. इतका मोठा आणि रोजच्या रोज मिळणारा महसूल कमी करण्याची कोणत्याही सरकारची इच्छा नसते. हेच यामागचे खरे वास्तव आहे. तर मित्रांनो, आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण पाहिलं की पेट्रोल महाग असण्याचं मुख्य कारण फक्त कच्चं तेल किंवा रुपयाची घसरण नाहीये, तर त्यावर असलेले सरकारी कर हेच सर्वात मोठं कारण आहे. शेवटी जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न सोडून जातो. राष्ट्रीय विकासाच्या नावाखाली सामान्य माणसाच्या इंधनावर एवढा भारी टॅक्स लावणं खरोखरच न्याय वाटतं का? यावर सर्वांनी आपले मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर अधिकृत आकडेवारीवर आधारित ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक नक्की करा. खऱ्या आणि अधिकृत अपडेट्ससाठी आणि फेक न्यूजपासून दूर राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही महत्त्वाची माहिती इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.